नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अंबिकावाज रेस्टॉरंटमध्ये. तर मित्रांनो, रेस्टॉरंटला आज यायला खूप उशीर झाला कारण काही बाहेरचे कामं मला लागले होते. मी रेस्टॉरंटला आल्याबरोबरच मला असं समजलं की आपल्या रेस्टॉरंटला पत्रकार परिषद आहे. त्यांची मीटिंग चालू होती. तर ते मीटिंग ह्या बाबत होते की एक नगरसेवक अपक्ष उमेदवारीला थांबला होता. तर त्याच्यासाठी ते पत्रकार परिषद त्यांनी ठेवली होती. तर मला काही जास्त फुटेज वगैरे काही भेटलं नाही कारण आल्याबरोबर स्टाफची पण कमी होती. तर मला कामं लागले, तर त्यामुळे फुटेज खूप कमी आला आहे त्यांचं घेता. आणि त्यांचं आता जेवण चालू आहे. पत्रकार तर सगळे गेले, त्यांचं जेवण चालू आहे. तर त्यांच्याशी जर बोलता आलं, भेटता आलं तर नक्कीच भेटू, त्यांच्याशी बोलू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर संजय देवीदासराव जामदडे सर. सर प्रभाग क्रमांक 6 मधून महानगरपालिका लातूर हे उमेदवारीसाठी थांबले आहेत. सरांचं चिन्ह ॲटो आहे. तर सर तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. सर तुम्ही उमेदवारीसाठी अपक्ष म्हणून का थांबला, जरा 2 शब्द आम्हाला सांगा. तसं जर पाहिलं तर माझं सर्वच पक्षांच्या नेत्यांशी संबंध आहेत, पण त्या संबंधाचा मी फायदा न घेता माझ्या नेत्यांना अडचणीत आणू नये यासाठी आणि त्यांचे कार्यकर्ते जवळचे नाराज होऊ नयेत यासाठी माझा विचार मांडण्यासाठी एक सर्वसामान्यांचा विचार घेऊन अपक्ष म्हणून उभा टाकण्याचा निर्णय घेतला आणि मी अपक्ष म्हणून आज रिंगणामध्ये उभा आहे. माझं चिन्ह ॲटो रिक्षा हे आहे. ॲटो रिक्षा हे सर्वसामान्यांचं वाहन आहे आणि हे सहज उपलब्ध होणार आहे, म्हणून मी हे चिन्ह निवडलेलं आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ॲटो या चिन्हावरती आपलं मतदान करून बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावं ही नम्र विनंती आहे. आणि माझा मेन उद्देश इलेक्शनमध्ये उतरण्याचा हा आहे की सर्वसामान्यांना काय वाटतं की हे इलेक्शन आपल्यासाठी नाही, हे एक खास लोकांसाठी आहे किंवा खास विशिष्ट वर्गांसाठी आहे असा सर्वांचाच समज झालेला आहे. तर मी या निवडणुकीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की असं काहीही नसून अतिशय सरळ सोप्या मार्गाने आपल्याला इलेक्शन जिंकता येतं किंवा लढवता येतं. यासाठी अतिरिक्त खर्च किंवा अतिरिक्त डांबडौल करण्याची काहीही गरज नाही. आपण जर आपल्या कामाच्या स्वरूपातून लोकांच्या समोर गेलो तर आपल्याला मत मागण्याचा अधिकार मिळतो आणि लोक त्याला स्वीकारतात. हा माझा ठाम विश्वास आहे. ओके सर, धन्यवाद. तुमचे विचार खूप चांगले आहेत. आता मी येतो माझ्या मुद्द्याला. सर तुम्हाला अंबिकावाज रेस्टॉरंटमध्ये आला तुम्हाला इथलं जेवण कसं वाटलं? जेवण तर छानच होतं, म्हणून मी आलोय आणि वारंवार येत असतो आणि यापुढे येईल. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके सर, तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा देऊ नका, सहकार्य करा. सहकार्य आहे ना सर, आहे सहकार्य आहे. कारण हे निवडणूक मी तुमच्यासाठी लढतोय. बिलकुल. लोक म्हणतात की चांगले लोक आले पाहिजे, तर मला 150+ पुरस्कार मिळालेले आहेत. शासनाचा नेहरू युवा पुरस्कार मिळालेला आहे, गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अर्थात दलित मित्र हा पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय कॅम्ब्रिज इंग्लंडचे 2 पुरस्कार माझ्या नावावर आहेत, प्लस 150 पुरस्कार आहेत. आणि यामुळंच मी आपल्या समोर मत मागण्यासाठी हक्कानं आलेलो आहे आणि एक माझ्या माध्यमातून पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांचा, मतदारांचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण सरांशी भेटलो, बोललो. सरांचे जे काही मत आहे सरांनी ते मांडले. आता मला माझ्या कामाला लागावं लागेल कारण खूप काम इकडे पेंडिंग पडले आहेत. त्यांचं जेवढं पण आले होते त्यांचे पत्रकार वगैरे, टेबल वगैरे वेगळ्या पद्धतीने आपण लावले होते. तर ते आता नीट करायचं काम आहे. तर भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.